आता आपण दुबई मॉलच्या आत आलेलो आहे आणि हा दुबई मॉल सगळ्या जगातला जवळजवळ सगळ्यात मोठा असा हा मॉल आहे आणि इथं टॉप ब्रँड्स सगळे आपल्याला बघायला मिळतात. हे दुबई ॲक्वेरियम आहे. मॉलच्या आतमध्ये मोठ्याच्या मोठं ॲक्वेरियम आहे इथं. दुबईमध्ये पाणीपुरी हा दुबई मॉल आहे. इथे एकापेक्षा एक असे न ऐकलेले सुद्धा ब्रँड्स आहेत, कधी बघितलेले सुद्धा नाही. ओके, नाव सुद्धा माहित नाही याबद्दल. हे या ठिकाणी फाउंटन लेक आहे. हे दुबईचं फाउंटन लेक आहे. इथं फाउंटन शो होतोय आणि हा इथं शेजारीच असा बुर्ज खलिफा आहे. हा बुर्ज खलिफा शेजारीच. हे दुबई मॉलच्या आतच सगळं आहे आणि इथं आमची सगळी फॅमिली अशी बसलेली आहे निवांतपैकी फाउंटन शोची वाट बघत. हे सगळं पब्लिक इथं फाउंटन शो कधी चालू होणार याची वाट बघत बसलेलं आहे. कहना ही क्या ये नैनिक अनजान सी जो मिले, चलने लगे मोहब्बत के जैसे ये सिलसिले, अरमान ऐसे दिल में खिले जिनको कभी मैं न जानूं, वो हमसे हम उनसे कभी ना मिले, कैसे मिले दिल न जानूं, अब क्या करे क्या नाम ले, कैसे उन्हें मैं पुकारूं, कहना ही क्या. आता आम्ही बुर्ज खलिफाच्या आत आलोय. हे बघा छोटासा मॉडेल बुर्ज खलिफाचा. खलिफाच्या आत हे शोज आहेत. फ्रॉम विजन ऑफ रियालिटी. या ठिकाणी बुर्ज खलिफा किती साली तयार करायला सुरुवात केली आणि तो किती साली कंप्लीट झाला, त्याचे काय काय टप्प्यामधून तो पार झाला, कुठल्या कुठल्या साली त्याचं कुठंपर्यंत कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, हे सगळं इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. 2005, 2006, 2007 आणि 2009ला तो कंप्लीट झालेला आहे. हे 2007 साली या लेवलपर्यंत आलेलं त्याचं कन्स्ट्रक्शन. आणि 2009ला तो पूर्ण तयार होऊन कंप्लीट झालेला. आपण आता बुर्ज खलिफाच्या आतल्या लिफ्टमध्ये आहे आणि ही लिफ्ट जगातली सगळ्यात फास्ट लिफ्ट आहे. ही फरारी कंपनीनं बनवलेली लिफ्ट आहे. ही 1 मिनटामध्ये जवळपास 125व्या मजल्यावर आता आपल्याला सोडणार आहे. आता आपण इथं काउंटडाऊन बघूया की किती फास्ट ही लिफ्ट आपल्याला वरती 125व्या मजल्यावर घेऊन जाते.
20. आता आपण जवळजवळ 40 फ्लोअर क्रॉस केलेले आहेत आणि आता 30 सेकंदच झाले असतील मला वाटते. जवळजवळ 50 फ्लोअर क्रॉस करून आपण पुढे गेलेलो आहे. फक्त किती फास्ट ही लिफ्ट वरती निघाले हे लक्षात येईल आपल्याला इथं बघितल्यावर. आपण आता जवळपास 100 मजल्यावर आलेलो आहे. आणि आता आपण 125व्या मजल्यावर येऊन थांबणार आहे. आणि हे 125. आता आपण जवळपास 125व्या मजल्यावर आहे बुर्ज खलिफाच्या. ज्यासाठी ही ट्रिप आपण आयोजित केली होती त्या ठिकाणी आता आहे आपण. आणि आता वरती आल्यानंतर असं सगळ्या या बिल्डिंग ज्या खालून बघितल्यावर एवढ्या मोठ्या वाटत होत्या त्यासुद्धा आता आपल्याला छोट्या वाटायला लागलेल्या आहेत. पूर्ण दुबई सिटी इथून आपल्याला क्लिअर दिसते. इथले लोक म्हणतात रात को दुबई जवान होती आहे. आणि हे इथून बघितल्यावर खरोखर तसं वाटतंय. गुड मॉर्निंग. हा नेक्स्ट डे आपला. आज आमच्या अबुधाबीला ट्रिप आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. आता आपण नेक्स्ट डेची सुरुवात केलेली आहे. आज आपली ट्रिप आहे अबुधाबीसाठी. आज इथून अबुधाबी साधारण 1 तास ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे. इथून आज अबुधाबीला गेल्यानंतर आपला प्लॅन आहे तिथे एक मॉस्को आहे त्याला भेट द्यायची. नंतर तिथंच वॉर्नर ब्रदर आहे, फरारी वर्ल्ड आहे, तिथं फोटोस्टॉप. आणि वॉर्नर ब्रदरमध्ये आपण आज जाऊन एक्सप्लोअर करणार आहे. इथून आता दिवसाची सुरुवात केलेली आहे. सकाळचा नाश्ता झालेला आहे. आजचं इथलं वातावरण एकदम फ्रेश आहे. 25-26 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. उलट आपल्या बाजूपेक्षा पण कमी टेम्परेचर आहे. आपल्या बाजूला 35-40 अशी रेंज असते. पण इथं वाटत होतं की दुबईमध्ये सगळ्यात जास्त हीटचा त्रास होणार, पण जरासुद्धा नाही. एकदम इथं फ्रेश वातावरण आहे. आणि आता आपण निघालो आहे अबुधाबीला. या ठिकाणी आपण अबुधाबीतलं आत्ताच नुकतंच उघडलेलं मंदिर आपलं मोदीजींनी उद्घाटन केलं. ते मंदिराच्या इथं आपण आलो. बिर्ला मंदिर हे बघा. या मंदिराच्या इथं हा इथं आलेला आहे मॉस्को. आपण आता त्या एकदम जवळ आलेलं आहे. आता आपण आज जाऊन याचं सगळं फिरून बघायचं आहे. आता आपण मॉस्कच्या इथं तिकिटाच्या काउंटरला आलेलो आहे. आणि इथं तिकीट घेऊन आपण आता मॉस्कच्या दिशेने निघालेलो आहे. हे इथं पण एक मॉल वजा त्यांनी केलेलं आहे. मॉस्कच्या आत आता आम्ही आलेलो आहे. आता आम्ही एक विलेजमध्ये आलेलो आहे. आणि इथे असं सगळं ओल्ड फॅशनमध्ये सगळ्या पद्धतीनं हे असं सगळे स्टॉल्स वगैरे मांडलेले आहेत.
कुठं जाऊ बसवल्यासारखं इथं बसवलं नाही. हॅलो. ओके. छावणी केल्यासारखं आहे बघ. ही जुनी घर ग. जुनं हे पूर्वी सगळं जग एकसारखंच होतं. आपल्या इकडे बी असतं. पण नंतर आता हे घोंगडच आहे बघा. घोंगड्याच आहे. हे घोंगडा आहे. हे घोंगडा आहे. ही अशी दगडाची गरज. आज गार वाटत असणार. अरे होय गार वाटत. या खिडक्या बघ जुन्या पद्धतीने कंदील. समुद्र किनारी बसायला निवांत आहे बसायला. असा समुद्र किनारा. हॅलो वॉर्नर ब्रदर. Everybody stand up! इथे सगळे वॉर्नर ब्रदर्सचे कार्टून्स आणि जे मिकी माऊस वगैरे हे सगळे वॉर्नर ब्रदर्सचे मेन कॅरेक्टर्स होते ते सगळे आपल्याला आज आता बघायला मिळणार आहेत. बोल्या वॉर्नर ब्रदर बद्दल जरा सांग की. काय कुठलं वॉर्नर ब्रदर ब्रदर्स आहे ॲनिमेटेड. योगा ते सुपर वुमन, ग्रीन लँटर्न, सुपरमॅन. या साईडला कोण आहे? बॅटमॅन. त्या साईडला ॲक्वामॅन आहे. आत आल्याबरोबर आकाशाचा कलर सगळं एकदम चेंज झालं वातावरण. हे वॉर्नर ब्रदरच्या आत आहे आता आपण. Hot dog, the problem solved. Hot dog, hot diggity dog. Well, we had a great time today. Thanks for coming to outer space with us. And for helping us find the out of this world treasure. Now let's all stand up and do the hot dog dance. हे बघा हे रिव्हरवर जे दोन ट्रीज आहेत ना ते वॉर्नर ब्रदर्सचे दोन ब्रदर्स रिप्रेझेंट करतात. आणि हर एका सिरीज मध्ये ते दोन. Hot dog. हे बघा हे मॉडर्न स्टोनेज आहे. म्हणजे फ्लिंटस्टोन इथला मेन कॅरेक्टर होता. हे स्टोनेज आहे तर नवीन तरीकाचे गाडी आहे बघा. ती गाडी म्हणजे स्टोनेजची आहे. स्टोनेजनी बनवल्या. पायाने धक्का द्यायला लागतो खरं गाडी आहे. Hot diggity dog. That was so much fun finding the out of this world treasure. And I made a new friend. What a hot dog day. Hot dog, hot dog. हे ह्याच्यात बसलेलं सर्वेश बसलाय. कोल्या ह्याच्यात दिलंय. कोल्या Stretch out some दादे त्यात होतं वाटतं. hot dog, hot diggity dog. Hot dog, diggity dog. पप्पा या. In the scene we're full of beats. So long for now from Mickey Mouse. That's me. And the Mickey Mouse Club. Thanks for stopping by. Aw, now let's have some more fun. Come on, everybody. Stand up and do a merry hot dog dance. Hot dog. Hey, how's it going? You guys have a great day, all right? Hot dog, hot. आता आम्ही वॉर्नर ब्रदर अबुधाबी सगळी सिटी टूर करून परत रिटर्न दुबईला निघालो. Thanks for coming to my winter bow show. I sure had fun. And so can you. Thanks for joining us on today's superhero adventure, everybody. Now, let's all stand up and do the super... इथं आता पेशवा रेस्टॉरंट मध्ये जेवायला आलेले. दुबईमध्ये पेशवा महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट. आणि या रेस्टॉरंटमध्ये आपण एकदम महाराष्ट्रीयन फील यायला लागलाय आपल्या गावाकडचा.
गाणी सुद्धा आपल्या इकडचीच लावलेली आहेत. सगळ्या महाराष्ट्रीयन थाळ्या इथं खायला मिळतात आणि गाणी सुद्धा अगदी मराठी लावलेली आहेत. तांबडा पांढरा रस्सा. आता नेक्स्ट डे चालू झाला आहे आणि हे दुबईमध्ये कुणाला बघायला मिळत नाही. आज पाऊस चालू झाला आहे दुबईमध्ये, रेगिस्तानमध्ये पाऊस चालू झाला आहे.